Well, hello there, ladies and gentlemen. We are right here. Names a very spectacular place. It called as home. This is Artifact episode number 39 शायद 40 एपिसोड होऊन झाले आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला. आज स्पेशल काय झालं? आज स्पेशल म्हणजे आज पाहिला मी किंग्समॅन मूवी बघितला. तर मूवी कसा होता? मूवी या ठीक होता वगैरे, डबल पाहण्यालायक तर नव्हता, बट ओके ठीक आहे. किंग्समॅन वगैरे ठीक आहे. कॅमेरा वर्क ओके बेस्ट आहे. फिल्ममध्ये काय आवडलं? स्टोरी लाईन जस्ट कॉमन, फ्लेक्झिबल, अजीब होती थोडीशी, म्हणजे डिफरंट आणि मेक्स समथिंग फनी. लाईक कोणी रेडिएशन थ्रू मरते, कोणी रेडिएशन थ्रू कोणाला मारते, हे अजीब बघितलं मी. म्हणजे याच्यात काय होते, ते मोबाईलचं रेडिएशन एवढं असते का आपण लोकांना मारायला लागतो. वाईट कॅन हॅपन, आय डोंट नो, बट धिस रेडिएशन इज रिअली रिअली क्रीपी. सो हे एक व्हेरियस वाटलं, म्हणजे एकदम अजीब वाटलं ते त्याच्यामध्ये. अनदर थिंग इज फिल्ममध्ये ॲक्शन ठीक होत्या, बट जे किंग्समॅन जे सिक्रेट सर्व्हिस असते ना, सिक्रेट सर्व्हिस असते ते गव्हर्मेंट थ्रू असते, आणि हा किंग्समॅन तर एकदम प्रायव्हेट वाटते. कारण सिक्रेट सर्व्हिस नेहमी प्रायव्हेट नसते, ते गव्हर्मेंटच्या ह्याच्यात नसते. ते खुफिया कोणती गोष्ट म्हणली तर ती गव्हर्मेंटची असते, प्रायव्हेटमध्ये नसतेच. कारण जे खुफिया एजन्सी आहे, जसं CIA, प्रेसिडेन्शियल सिक्रेट सर्व्हिस, हे बहुत सिक्रेट सर्व्हिस आहे. हे यांचे काम बहुत ही सिक्रेट असते. दॅट्स वाय इट मेक्स सिक्रेट सर्व्हिसेस. किंग्समॅन हे जस्ट पार्ट ऑफ द इमॅजिनेशन ऑफ रायटर्स अँड डिरेक्टर थॉट्स. सो इट्स डझंट मॅटर. मूवीला किती स्टार देते? 5 पैकी आय गिव अस 3 स्टार. पण फिल्ममध्ये दाखवण्यालायक तर होतं, खूप काय होतं, आणि त्यांनी दाखवलं सुद्धा. प्रेझेंटही बरोबर केलं, कास्टिंगही बरोबर आहे, होती बेस्ट कास्टिंग होती, तेवढं काही हे नाही. बट आय डोंट नो मॅन, पण हा फिल्म इतका हँडी नाही वाटला. जस्ट कॉमन फॉर कॉमन. माहीत नाही विषयाला कसं काय आवडलं, कारण याच्यामध्ये बिग स्क्रीन राहते आणि आवाज मोठा असतो, त्यामुळे आपल्याला बहुत आवडायला लागतो. बट जेव्हा ते छोट्या स्क्रीनमध्ये येते तेव्हा ते जस्ट कॉमन वाटते. त्यामुळे किंग्समॅन सेकंड टाईम पाहण्याला एक मूवी बिलकुल नाही आहे. मी उद्या जाईन टू XXX पाहणार, करूया बरोबर. बहुत ही खतरनाक मूवी आहे, पूर्ण त्याच्यामध्ये XXX मूवी आहे त्यामुळे. सो दिस इज द एंड. आज काही नाही, आज बॅडीला गिफ्ट भेटलं जे श्रुतिकाने बनवलं होतं. श्रुतिकाने बनवलं, महाग होतं ते गिफ्ट वगैरे, बेस्ट होतं. म्हणजे त्यात फोटोज वगैरे होते होळीचे वगैरे, मी प्रिंटआउट काढले होते. म्हणजे आपण आपल्या मित्रासाठी कधी एवढा वेळ खर्च करत नाही, बिलकुल नाही. 30 रुपये दिले, काउंट्री काढली, एक टी शर्ट घेऊन आला, झाला बेटा वाढदिवस. बट मुली त्यांच्यासाठी स्पेशल नसते, म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल म्हणजे तो मित्राचा मित्र आहे, म्हणजे बॉयफ्रेंडचा मित्र आहे, त्यामुळे काही ना काहीतरी वेगळं करायचं म्हणून ते पूर्ण नाईट स्पेंड करतात. नाही ते ग्रीटिंग्स बनवतात बाय विथ ओन हँड. व प्रॅक्टिकली असे गिफ्ट जे देतात ते खरंच म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट राहते, आणि आपले मित्र एव्हरी टाईम इन्व्हेस्टमेंट राहते. प्रत्येक वेळेस त्याला सहन करावं लागतं. दॅट्स वाय. ओके, दिस इज ग्रेट. आज काही नाही, आज सगळे लोक किंग्समॅन पाहायला गेले. पुन्हा नेक्स्ट टाईम
डबल, कारण तो डबल कानला एक मूवी तो आहेच नाही. हा जर 3D असता तुम्ही जरूर पाहिला असता, 3D पण नाही हा फिल्म. सो दिस इज द एंड नाव. गुड बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम.